समचरण सरोजं सान्द्रनीलाम्भुदाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलाणीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। तुकाराम 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 नाम घेता का पियम नाम घेता का पियम नाम घेता का पियम नाम घेता का पियम। धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ। जेणे केला हा पुरुषार्थ जेणे केला हा पुरुषार्थ। तुकाराम 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 तुकाराम। नाम घेता का पियम नाम घेता का पियम नाम घेता का पियम नाम घेता का पियम। तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम। धन्य तुकोबा समर्थ जीने केला हा पुरुषार्थ। ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुर्पाद मंत्र मूलम गुरुर्वाक्य मोक्ष मूलम गुरुर्कृपा संपाद्य ज्ञानं च विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। मंगलभवन अमंगलहारी द्रवभुसु दशरथ जीर बिहारी। राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। बिनु पद चलहि सुनहि बिनु काना कर बिन कर्म करहि विधि नानन रहित सकल रस भोगी। बिनु बानी बकता बड़ जोगी। जय 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 हनुमान गुसाई कृपा करहु गुरुदेव की नाई। राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम। मस्तक है पाया यावरी यावर करी सदाचा यावर करी सदाचा। मस्तक है पाया यावर
पायावरी या वारकरी संतांच्या, काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. लेकुराचे हित, लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरू, सकल सत्ताधीश अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत करू. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सकल वारकरी संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून भगवान रामलिंग प्रभूंच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व श्रोते आबाल वृद्ध माता भगिनींना वंदन करून कीर्तन सेवेला सुरुवात करतोय. तत्पूर्वी वक्ता या नात्यानं कार्यक्रमाच्या अनुषंगाने अल्पसा परिहार देणं कर्मप्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा की अत्यंत पावन पवित्र श्रीराम प्रभूंच्या या दरबारामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, या सोहळ्याचा आजचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या प्रेमानं माझ्याकडे आलेली आहे. तसं आमंत्रण तर सगळ्यांकडूनच आहे, परंतु तुमच्या आणि माझ्यामध्ये कुणीतरी दुवा असायला लागतो आणि म्हणून आजच्या कीर्तनाचं यजमानपद असणारे आमच्या ताईसाहेब आदरणीय अर्चनाताई काळुंके BSF आणि रामेश्वर काळुंके पाटील यांच्याकडे आहे आणि यांच्या योगानं या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे. सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि 4 चरणाचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून संतत्वाचं मोठेपण सिद्ध करतात, संतत्वाचं मोठेपण आपल्याला सांगतात. पहिल्या 3 चरणामध्ये मातृत्वाचा दृष्टांत तुकोबारायांनी दिला आणि मातृत्वाचा दृष्टांत देऊन संतत्व कसं मोठं आहे ह्या अभंगातून सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून सेवेसाठी उपस्थित सर्वच श्रोते आबालवृद्ध माता भगिनी सर्वांना धन्यवाद देतो. विस्तृत चिंतनाकडे आपल्याला वळायचं आहे. तत्पूर्वी सर्वांना माझं एकच सांगणं आहे की कीर्तनामधून जे विठ्ठल विठ्ठल भजन होत असतं ते काय बाबाला आठवत नसतं म्हणून नसतं. खाली बसलेल्या श्रोत्यांकडून नामस्मरण घडावं, नामचिंतन घडावं याकरता ते भजन असतं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा मधून मधून विठ्ठल विठ्ठल भजन होईल तेव्हा तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करायचंय. कुठल्याही गोष्टी मागं सायंटिफिक रिझन असतं. मी कुठलीही गोष्ट सायंटिफिक रिझन घेतल्याशिवाय तुम्हाला सांगणार नाही. टाळी वाजून नामस्मरण केल्यानं काय फायदे होतात हे विज्ञानानं सुद्धा मान्य केलेलं आहे की याच्यापासून फायदा आहे बुवा काहीतरी. माऊलींचा सोहळा 2 दिवस पुण्यामध्ये मुक्कामाला असतो आणि 2 दिवस पुण्यामध्ये मुक्कामाला असताना बरेचसे वयोवृद्ध वारकरी टाळकरी पुण्यातल्या तज्ञ डॉक्टरांकडे किरकोळ आजाराकरता त्या ठिकाणी चेकअप करण्याकरता जातात. आणि एकदा असंच गेल्यानंतर एका डॉक्टरांच्या टीमच्या असं लक्षात आलं की या वारकऱ्याचं जे हृदय आहे ते अगदी 25ल्या तरुणासारखं धडधडते. मग याच्यावर 4-5 डॉक्टरांच्या टीमनं रिसर्च केला की काय कारण असेल. तर असं समोर आलं की हे वारकरी विठ्ठल विठ्ठल सारखं म्हणत असल्यानं यांचं हृदय एवढं मजबूत झालेलं आहे. का? ज्यावेळेला आपण विठ्ठल शब्द उच्चारतो, ठ शब्द उच्चारताना हृदयाला जर्क बसतो आणि तो जर्क सारखा सारखा बसून बसून त्या वारकऱ्याचं हृदय हे मजबूत झालेलं आहे. महाराज तुम्ही म्हणाल हे झालं नामस्मरण करण्यामागचं शास्त्रीय कारण. टाळी वाजवण्यामागं काय शास्त्रीय कारण आहे ऐका. आपल्या हातावर आणि पायावर ॲक्युपंक्चर पॉइंट्स असतात. ज्यावेळेला आपण टाळी वाजवतो त्यावेळेला हातावरचे सगळे ॲक्युपंक्चर पॉइंट प्रेस होतात आणि तुम्हाला जे काय आजार असतील, हृदयाचा आजार असेल, काही आजार असू द्या, टाळी वाजवल्यावर तो आजार गेल्याशिवाय राहणार नाही. नामस्मरण करा विठ्ठला. हो, सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतत्वाचं मोठेपण सिद्ध करतायत, मातृत्वाचा दृष्टांत देऊ. कीर्तनाच्या सुरुवातीलाच एक महत्वाचं वाक्य तुमच्या समोर मी बोलेल की संतत्वाला मातृत्वाची उपमा देणं म्हणजे संतत्वाचा अपमान करणे. का? कारण संतत्व हे मातृत्वापेक्षा कितीतरी 1000 पटीनं मोठं आहे.
संतत्वाला मातृत्वाची उपमा देणं म्हणजे भडजरी शालूला गोंजरीचं थिगळ देणं आहे. तरीही तुकोबरायांसारखे संत संतत्वाचं मोठेपण सिद्ध करण्याकरता मातृत्वाची उपमा देऊन त्याचं मोठेपण सिद्ध करतात. याचं कारण असं आहे की व्यवहारामध्ये तरी, आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये तरी मातृत्वापेक्षा मोठा दृष्टांतच संतत्वाचं मोठेपण सिद्ध करण्याकरता नसल्यामुळे तुकोबरायांनी मातृत्वाचा दृष्टांत दिला आणि संतत्वाचं मोठेपण सिद्ध केलंय. विठ्ठल हो, जगद्गुरु तुकोबराय अभंगातून काय सांगतात? लेकुराचे हित जाणे किंवा वा हे माऊलीचे चित्त. जे माऊलीचं चित्त आहे ते लेकराचं हित जाणतं. अभंगाचं पहिलं चरण. ती जी आई आहे, ती जी माऊली आहे, त्या लेकरावर निस्वार्थीपणे प्रेम करते. अभंगाचं द्वितीय चरण. त्या बाळाचा भार पोटामध्ये वागून त्याचं सर्व काही ती चालवते. अभंगाचं तृतीय चरण. आणि हे सगळं जे आपण मातृत्वाचा दृष्टांत 3 चरणामध्ये दिला. आणि तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. ही जशी माय आपली आहे तशी संतरूपी माऊली सुद्धा जगाची काळजी करते आणि जगाविषयी त्या ठिकाणी जगाची काळजी करून जगाचं हित जिला कळतं ती संतरूपी माऊली आहे. म्हणून त्यांच्या शिरावर मी माझ्या जन्मरूपी मृत्यूचं जे ओझं आहे ते त्यांच्या शिरावर ठेवून मी मुक्त अवस्थेला प्राप्त होईल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल हो, अभंगाच्या पहिल्या 3 चरणामध्ये तुकोबरायांनी मातृत्व ठेवलेलं आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण मातृत्वाचे गोडवे गातो. बऱ्याच कवींनी लेखकांनी आईवरती लिहिलेलं आहे. परंतु तुकोबरायांनी 3ही चरण मातृत्वाचे दृष्टांत दिल्यामुळे पहिले 15 मिनिटं तुमचे मी मातृत्वाबद्दलचे घेणार आहे. अनेक कवींनी त्या ठिकाणी कविता आईवर केल्या. अनेक लेखकांनी आईवर त्या ठिकाणी लेख लिहिले. बऱ्याच कविता त्या ठिकाणी प्रसिद्ध झाल्या. परंतु प्रमुख 5 उपकार मी तुम्हाला आईचे सांगणार आहे. बघा, पहिला उपकार आईचा आहे. तिनं या पृथ्वी तलावर पाय ठेवण्याकरता आपल्या गर्भामध्ये जागा तिनं दिली. एखादा नवीन व्यक्ती गावात आला आणि आपण त्याला खोली भाडोत्री राहण्याकरता दिली तर 2-4 वर्षांना त्याचं स्वतःचं घर गावामध्ये होतं. परंतु 2-4 वर्षांना तो लोकांना सांगतो की या गावात आलो, शिंदीमध्ये आलो, मला पाय ठेवायला जागा नव्हती, परंतु हे देव माणसं भेटले, त्यांनी मला खोली भाडोत्री राहण्याकरता दिली. जर खोली भाडोत्री राहण्याकरता दिली त्यांना आम्ही देव माणूस म्हणतो, तर जिने या पृथ्वी तलावर पाय ठेवण्याकरता पहिली जागा आपल्या गर्भामध्ये दिली तिला आपण देव नाही म्हणणार तर दुसरं काय म्हणणार आहे? म्हणून आईचा पहिला उपकार आहे. म्हणून एका लेखकाने असं म्हटलेलं आहे की परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता आलं नाही म्हणून त्यांना माय पाठवलेली आहे. विठ्ठल हो, म्हणून मातेचा पहिला उपकार आहे. तिनं आपल्याला आपल्या गर्भामध्ये या पृथ्वी तलावर पाय ठेवण्याकरता पहिल्यांदा जागा दिली. पहिला उपकार समजला. दुसरा उपकार आहे तिनं एका पारड्यामध्ये प्राण ठेवला आणि दुसऱ्या पारड्यामध्ये बाळ ठेवलं आणि बाळाला जन्म दिला. बाळांत शब्दाची व्याकरण दृष्ट्या तुम्ही विभक्ती करा. बाळ अधिक अंत बरोबर बाळांत. म्हणजे बाळाला जन्म देत असताना कदाचित अंत होऊ शकतो हे माहीत असताना सुद्धा जी बाळाला जन्म देते ती जन्मदात्री माय. कधी जर बाळ आडवं आलं तर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर त्या ठिकाणी बाप उभा असतो. डॉक्टरच्या समोर प्रश्न पडलेला असतो की कुणाला वाचवायचं, बाळाला वाचवायचं की बाळाच्या आईला वाचवायचं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बाप उभा असतो. डॉक्टर पळत 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 जातात आणि त्या बापाला विचारतात, मी दोघांमधून फक्त एकाचाच जीव वाचू शकतो, सांगा लवकर कोणाला जगवायचं. मला सांगा बाप म्हणून तुम्ही काय उत्तर द्यालो? तुम्ही बोर झाले का? बाप म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल? बाळाला जगवायचं की बाळाच्या आईला जगवायचं? बाळाच्या आईला जगवायचं. आता मला सांगा, आपल्या वेळेत जर आपल्या बापानं असा निर्णय घेतला असता तर आपण कीर्तनात असतो का? नाही. पण हाच प्रश्न जर ऑपरेशन थिएटर मधल्या त्या माऊलीला डॉक्टर साहेबांनी विचारला, ताई साहेब तुमचं बाळ त्या ठिकाणी आडवं आलेलं आहे, मला एक तर तुम्हाला वाचवता येईल नाहीतर तुमचं बाळ वाचवता येईल. तुम्हाला जर वाचवलं तर तुमच्या बाळाचे तुकडे तुकडे करून बाहेर काढावं लागेल आणि जर बाळाला वाचवलं तर तुम्हाला मरावं लागेल, सांगा ताई काय करू? त्यावेळेला त्या आईचं उत्तर असतं, डॉक्टर साहेब मी मेली तर मरू द्या पण माझ्या पोटचा गोळा जगवा. ही फक्त जन्मदात्री मायच म्हणू शकते. विठ्ठल हो. म्हणून आई
आईचा दुसरा उपकार आहे प्राणदान. प्राणदान शब्दाचा दुसरा अर्थ मी तुम्हाला सांगेल बघा. ज्यावेळेला 7व्या महिन्यामध्ये बाळाच्या सगळ्या अवयवांची वाढ पूर्ण झालेली असते, डॉक्टर सोनोग्राफीच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाळाच्या हृदयाचे ठोके सुद्धा चेक करतात आणि आपल्याला सांगतात की बाळाच्या हृदयाचे ठोके एकदम सुखरूप पडत आहेत, बाळ अगदी ठणठणीत आहे. मग त्यावेळेला त्या गायनाकोलॉजिस्टला तुम्ही प्रश्न विचारा, डॉक्टर साहेब जर बाळाच्या हृदयाचे ठोके व्यवस्थित पडतायत, बाळाचं हृदय जर व्यवस्थित चालू आहे, तर बाळाचं हृदय चालतं कुणाच्या श्वासावर? कारण बाळ तर श्वास घेऊ शकत नाही गर्भामध्ये. त्यावेळेला ते डॉक्टर साहेब तुम्हाला उत्तर देतील, आई जो श्वास घेत असते त्यातला अर्धा श्वास हा ती तिच्या मुलाकरता घेत असते. म्हणजे आईच्या गर्भामध्ये असताना बाळाचं हृदय हे आईच्या श्वासावर चाललेलं असतं. म्हणून बघा तुम्ही, ज्यावेळेला बाळाचा जन्म होतो त्यावेळेला बाळ रडतं आणि नाही रडलं तर त्याला रडवतात. त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, त्याच्या पाठीमागचं सायंटिफिक रिझन असं आहे. मी कुठलीही गोष्ट विज्ञानाला धरून सांगत असतो, कारण आज प्रचंड विश्वास विज्ञानावर माणसाचा जास्त आहे. अध्यात्मामध्ये काय, आधी विश्वास आहे, आधी विश्वास तुम्हाला ठेवावा लागतो तरच तुम्हाला सफलता प्राप्त होते. विज्ञानामध्ये आधी सफलता आहे मग विश्वास आहे. अध्यात्मामध्ये आधी विश्वास ठेवला तरच सफलता त्या ठिकाणी प्राप्त होते. आज प्रचंड विज्ञानावर माणसाचा विश्वास आहे. कित्येक नास्तिक माणसं असे असतात, समोर देवाचं मंदिर आहे, आरती चालू आहे, तो आराम खुर्चीवर दोन्ही पाय असे टाकून बसलेला आहे, आरती संपली तरी तो त्या ठिकाणून उठत नाही. एवढे नास्तिक लोक मी बघितलेले आहेत बघा. प्रचंड विज्ञानावर विश्वास आहे, काय देव बिव सगळं थोतांडे म्हणतात. पण जसं तुम्ही विज्ञानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात प्रश्न विचारू शकत नाही, तसं अध्यात्माच्या सुद्धा विचारू शकत नाही. आता मी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं तुम्ही देऊन दाखवा. मी हाताने असं काहीतरी काढतो बघा, काय काढलो मी? 2 काढला की नाही मुलांना? 2 काढला. बरं याला आता पहिला प्रश्न असा आहे, मी काय काढलं? 2. मग याला 2च का म्हणतात? टोन का म्हणत नाही? फोन का म्हणत नाही? कारण पूर्वीपासून त्याला 2 म्हणत आले, कारण तो 2 आहे म्हणून तो 2 आहे. इफ यू आर नॉट ऍक्सेप्टिंग थिंग्स ब्लाइंडली, देन व्हाय आर यू रिजेक्टिंग द थिंग्स ब्लाइंडली विदाउट नोईंग द रिझन? कारण जाणून घेतल्याशिवाय तुम्ही विज्ञान तुम्हाला सांगताना की कुठलीही गोष्ट आंधळेपणानं स्वीकारू नका. मला म्हणायचं काय, विज्ञान जर तुम्हाला हे सांगत असेल की कुठलीही गोष्ट आंधळेपणानं स्वीकारू नका, तसं तुमचं विज्ञान हे नाही सांगत का की कुठलीही गोष्ट आंधळेपणानं नाकारू नका? जसं याला 2, आता आपण जर त्यांना शिवलिंग दाखवलं, ते म्हणतात याला शिवलिंगच का म्हणतात? का शिवलिंग? अरे पहिल्यापासून त्याला शिवलिंग म्हणत आले कारण ते शिवलिंग आहे. तुमचं 2 तुम्हाला सांगता येत नाही कुठून आला? म्हणजे प्रचंड विज्ञानावर विश्वास ठेवणारे. मला काय सांगायचं की विज्ञानवादी हे युग आहे. मी विज्ञानाचा आधार घेऊन त्या ठिकाणी कीर्तन करणार आहे. ते बाळ ज्यावेळेला जन्माला येतं त्यावेळेला त्याचं फुफ्फुस असं कोरखट्ट असतं, एकमेकांना चिकटलेलं असतं. ज्यावेळेला ते बाळ जन्माला येतं त्यावेळेला बाळ रडतं, रडलं की त्याचं फुफ्फुस उघडतं, उघडलं की त्याची पंपिंग चालू होते आणि पंपिंग चालू झाल्यानंतर त्याचा स्वतःचा श्वासोच्छ्वास तो बाळ त्या ठिकाणी घ्यायला लागतो. आणि त्याच्यानंतर आईच्या आणि बाळाच्या मध्ये जे नाभीजवळचं कनेक्शन असतं त्याला ग्रामीण भागामध्ये काय म्हणतात? नाळ. त्यावेळेला तोडतात ज्यावेळेला बाळ स्वतः रडून श्वास घेतं. आईनं बाळानं रडून श्वास घेण्याच्या अगोदर जर नाळ तोडला तर बाळ मरतं. तुम्ही म्हणाल महाराज रक्तदान करणं काय एवढं अवघड आहे? 500 रुपयाला रक्ताची बॉटल मिळते. मी 1000 वेळेला रक्तदान केलेलं आहे. पण ऐका, आपल्या रक्तदानामध्ये आणि आईच्या रक्तदानामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. त्याचं कारण असं आहे की आपण रक्त फक्त त्याला देतो ज्याचा आणि आपला ब्लड ग्रुप सारखा आहे आणि ज्याला आधीपासूनचं रक्त आहे. पण या शरीरामध्ये एकही रक्ताचा थेंब नसताना पहिला रक्ताचा थेंब जर कुणी दिला असेल तर तो आपल्या जन्मदात्र्या मायेनं दिलेला आहे. आणि दुसरं एक विज्ञानालाही न उलगडलेलं कोडं सांगतो, आईचा ब्लड ग्रुप वेगळा असला आणि बाळाचा ब्लड ग्रुप वेगळा असला तरीही आईचं रक्त बाळाला चालतं, हे विज्ञानालाही न उलगडलेलं कोड आहे. तुमचं आमचं रक्तदान वेगळं आणि आईचं रक्तदान वेगळं. 3रा उपकार आहे रक्तदान. 4था उपकार आहे तिनं आपल्या या शरीरामध्ये आपलं शरीर ज्या अस्थिंवर उभं आहे त्या अस्थी जर कुणी दान केल्या असतील तर ते आपल्या जन्मदात्र्या मायेनं दान केलेलं आहे. आणि केवळ अस्थिदान नाही केल्या
त्या अस्थींना बळकटी देण्याकरता तिनं तिच्या दुधातलं कॅल्शियम दिलं. म्हणून बघा तुम्ही, ज्यावेळेला माणूस मरतो, तुमच्याकडे मरतो ना, ज्यावेळेला माणूस मरतो त्यावेळेला त्याचं प्रेत जाळतात. दुसऱ्या दिवशी तुम्ही राखेत जाऊन बघा, सगळं काही जळालेलं असतं. पावडर लावलेला चेहरा जळालेला असतो, सगळं काही, सगळं शरीर जळालेलं असतं. फाउंडेशन लावलेली त्वचा जळालेली असते, कान, नाक, लिगामेंट सगळं काही जळून जातं. पण आईच्या दुधापासून मजबूत झालेली हाडं तशीच असतात. म्हणजे अग्नी सुद्धा त्याला जाळू शकत नाही. ही माईच्या दुधाची ताकद आहे. विठ्ठल हो. बघा, 200 कोटी वर्षापूर्वीची हडप्पा आणि मोहनजोदडो ही गावं पुरातत्व खात्याला उत्खननामध्ये सापडली. 200 कोटी वर्षापूर्वीच्या माणसांच्या हाडं आणि टवक्या सापडल्या. लोखंड जर मातीत पडलं तर वर्षभरामध्ये लोखंडाची माती होते मायबाप. पण 200 कोटी वर्ष मातीत राहून सुद्धा हाडाची माती माती करू शकली नाही. ही माईच्या दुधाची ताकद आहे. विठ्ठल हो. म्हणून चौथं दान जे केलं ते अस्थिदान केलं. पहिलं झालं, या पृथ्वी तलावर जन्माला येत असताना पहिला पाय ठेवायला आपल्या गर्भामध्ये जागा दिली. दुसरा उपकार केला प्राणदान, तिसरा उपकार केला रक्तदान, चौथा उपकार केला अस्थिदान, आणि पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं दान जर कोणतं केलं असेल तर ते तिच्या आबरूचं दान आहे. थोडी माफी मागून बोलतो या व्यासपीठाची, वात्रटिका म्हणून बोलत नाही, मला माझा मूळ मुद्दा पटवून द्यायचा आहे म्हणून बोलतो. बघा, सगळ्यात मोठं दान जर आईनं कोणतं केलं असेल तर ते तिच्या आबरूचं दान आहे. बाळाला भूक लागल्यानंतर ती विचार करत नाही मी कुठं बसलेली आहे. ती ओट्यावर बसलेली असू द्या, तिथंच पदर आडवा लावणार आणि तिथंच त्या बाळाला दूध पाजणार. ती बस स्टँडवर बसलेली असू द्या, रेल्वे स्थानकावर बसलेली असू द्या, जिथं बाळाला भूक लागली तिथंच पदर आडवा लावून त्या ठिकाणी दूध पाजत असते. तिच्याकरता आबरू महत्वाची नाही, तिच्याकरता लेकरू महत्वाचं आहे. लेकराची भूक तिच्याकरता महत्वाची आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो बघा, त्या अवस्थेमध्ये त्या बाळाकरता ते दूध नाहीये, ते अमृत आहे. कारण ते दूध मिळालं जर नाही तर ते बाळ मरतं. ते दूध जर मिळालं नाही तर ते बाळ मरतं. बघा, बाळाला जेवढी दूध पिण्याची आतुरता नसते त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जास्त आतुरता त्या मायला, त्या लेकराला दूध पाजण्यामध्ये असते. विठ्ठल हो. बाळाला दूध पिताना जेवढा आनंद होत नाही त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जास्त आनंद त्या मायला, लेकराला दूध पाजताना होत असतो. बघा, ज्यावेळेला माय लेकराला दूध पाजते, दूध पाजता पाजता ते लेकरू त्या ठिकाणी गाढ झोपेमध्ये गेलेलं असतं, बाळही तिथंच असतं आणि माईही तिथंच असते. दोघांच्या चेहऱ्याचं फेस रिडिंग घ्या तुम्ही. फेस रिडिंग घेता येतं. आता मी जे कीर्तन सांगतोय ते तुम्हाला कळतं की नाही कळतं हे मला कशाहून कळतं? तुमच्या चेहऱ्याहून कळतं. फेस रिडिंग चेहऱ्याहून कळतं. म्हणजे तुम्ही रिस्पॉन्स वगैरे चांगला देत असले तर कीर्तन तुम्हाला समजतंय. नुसते असे बसले गबाळ्यावानी मग काय. त्याच्यामुळं सांगतोय, उत्तर देत चला रपा. काय सांगत हो तुम्ही? कीर्तन. वा. माईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा आणि बाळाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. त्या फेस रिडिंग मधून आपल्या असं लक्षात येईल की बाळाला जेवढा दूध पिण्याचा आनंद होत नाही त्याच्यापेक्षा 1000 पटीनं जास्त आनंद त्या मायेला होत असतो. म्हणून चौथं दान केलं, पाचवं दान केलं आबरूचं दान. अरे, जी आबरू तिनं स्वतःच्या सख्या भावासमोर कधी उघडी केली नाही, स्वतःच्या बापासमोर कधी उघडी केली नाही, ती आबरू त्या लेकराला दूध पाजण्याकरता त्याच्या तोंडामध्ये देत असते. पाचवं सगळ्यात महत्वाचं दान आहे आबरूदान. पाचवं सगळ्यात महत्वाचं दान कोणतं केलं असेल तर ते आबरूचं दान आहे. हे 5 सगळ्यात महत्वाचे उपकार आहेत. जगद्गुरु तुकोबरायांनी 3 चरणामध्ये दृष्टांत दिलेले आहेत मातृत्वाचे. मातृत्वाचे गोडवे गाता गाता, संतत्वाचं मोठेपण सांगता सांगता जगद्गुरु तुकोबरायांनी मातृत्वाचं सुद्धा मोठेपण वाढवलं. बघा, एखादा मोठ्याच्या पंक्तीमध्ये लहाना माणूस जर जाऊन बसला तर लहाना सुद्धा मोठा होतो. समजा तुमच्या गावात एखादं लग्न आहे आणि लग्नामध्ये एखादे मंत्री साहेब आले. मंत्री साहेब आल्यानंतर कार्यकर्त्यांचा आग्रह झाला, साहेब बसा. साहेब बसले आणि उगाच इकडे गावात इकडे तिकडे हिंडणारा एखादा, काय नाव असेल त्याचं, त्यानं चपट साधली आणि मंत्री साहेबांच्या शेजारी जाऊन बसला. तेवढ्यात फोटोग्राफरनं फोटो काढला आणि त्यानं तो मिळवला, कुठून तरी त्यानं मिळवला आणि सगळ्या सातारा जिल्ह्यामध्ये मांडी ठोकून सांगत होता, पठ्ठ्या मुख्यमंत्री बरोबर जेवला. आता मला सांगा, मुख्यमंत्री सांगतील का मी त्या माणसाबरोबर जेवलो म्हणून?
सांगतील का? नाही. त्या माणसाचं मोठेपण कुणाच्या रांगेत बसल्यानं वाढलं? मंत्र्याच्या रांगेत बसल्यानं वाढलं. संतत्वाच्या रांगेमध्ये मातृत्व बसल्यानं मातृत्व सुद्धा मोठं झालं आणि संतत्वाचे गोडवे गाता गाता मातृत्वाचे सुद्धा गोडवे गायले तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या. बघा, जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात की माऊलीचं चित्त लेकराचं हित जाणतं. लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. माऊलीचं चित्त लेकराचं हित जाणतं. इथं काही जाणकार मंडळी बसलेले आहेत. तुकोबरायांचंच एक प्रमाण मी तुमच्या समोर ठेवणार आहे. बघा, हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जन, हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका. दाविला लौकिकाच्या राती, दाविला लौकिकाच्या राती, जननी जनका हित नाही ठावे जननी जन. दाविला लौकिकाच्या रतीने, दाविला लौकिकाच्या रतीने, हित नाही ठावे जननी जनका, हित नाही ठावे जननी जनका. आपण घेतलेल्या सेवेच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय असं म्हणतात की लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. म्हणजे माऊलीचं चित्त लेकराचं हित जाणतं. पण तुकोबरायांचंच दुसरं प्रमाण आहे, हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिकाच्या रातीही. म्हणजे बाळाच्या मात्या पित्यांना जननी आणि जनकाला त्याचं हित कळत नाही. आता मला सांगा, एकच तुकोबराय दोन तोंडानं कसं बोलतील? आणि हे प्रमाण सुशिक्षित नास्तिकांच्या ताब्यात सापडले. निस्ते नास्तिक नाही, एकदा नास्तिक परवडले, पण सुशिक्षित नास्तिक महाभयाला. काय तुमचे तुकाराम महाराज एकीकडे असं बोलतात, एकीकडे असं बोलतात. काय लोकांना फसवायचे धंदे लावले राहू तुम्ही.
सुशिक्षित नास्तिक महाभयानक. तुम्हाला सांगतो, संत आणि संत साहित्य कळावं असं जर वाटत असेल तर ते गुरु परंपरेनं यावं लागतं, तरच ते कळत. साहित्यिक संत साहित्याचा अभ्यास करतो, त्याचा उद्देश वेगळा असतो, आणि वारकरी संत साहित्याचा अभ्यास करतो, त्याचा उद्देश वेगळा असतो. सर्टिफिकेट आलं म्हणजे माणसाला अक्कल येते असं अजिबात नाही. हे माझं वाक्य नाहीये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक शिवाजीराव भोसलेंचं वाक्य आहे की माणसाकडे सर्टिफिकेट आलं म्हणजे माणसाला अक्कल येते असं अजिबात नाही. मग वारकरी संत साहित्याचा अभ्यास करतात, त्यांचा उद्देश वेगळा आहे. आणि एखादा साहित्यिक PhD करता त्या ठिकाणी संत साहित्याचा अभ्यास करतो, त्याचा वेगळा आहे. उदाहरणार्थ एक दृष्टांत सांगतो, मग कळेल तुम्हाला. ग्रामीण भागामध्ये वैदू लोक असायचे पहिले, आणि ते वैदू लोक त्या ठिकाणी कुत्रे पाळायचे, ससे धरण्याकरता, मांजरं धरण्याकरता. ते कुत्रे त्यांनी ट्रेन केलेले असायचे, त्यांच्या गळ्यामध्ये एक पट्टा असायचा. रानामध्ये गेले, सस दिसलं की ते त्या कुत्र्याला सांगायचे, हो, म्हणजे ते पळ आणि ते सस पकड. त्यांच्या भाषा असायच्या तशा, आता मला येत नाही ती भाषा. पळ आणि ते सस पकड. आता सस पाहिल्यानंतर कुत्र त्या ठिकाणी चिंगाट पळत सुटायचं. सस पुढं कुत्रा मग, सस पुढं कुत्रा मग, सस पुढं कुत्रा मग, चिंग 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 चिंगाट पळत त्या ठिकाणी सुटायचं. आता मला सांगा, सशाचे पाय किती आहे? 4 नाही. त्याची लांबी किती आहे? एवढेच असतात ना सशाचे पाय. बघा, सशाचे पाय आपण ग्रामीण भाषा वापरू आपली. सशाचे पाय टीजभर आणि कुत्र्याचे पाय हातभर. तरी टीजभर पायाचं सस हातभर पायाच्या कुत्र्याला पळायला ऐकत नाही. त्याचं कारण असं आहे की सस पळतं जीवा करता आणि कुत्र पळतं पोटा करता. सशाला माहितीये कुत्र्याला जर आपल्याला धरलं तर राम बोलो भाई मुक्काम पोस्ट मसन खैंतीतून परत येणे, आपला मुक्काम इथंच. पण कुत्र्याला माहितीये सस धरलं काय आणि नाही धरलं काय, अर्धी भाकर आपली संध्याकाळची पक्की आहे. म्हणून त्या ठिकाणी सस पळत जीवा करता आणि कुत्र पळत पोटा करता. तसाच त्या ठिकाणी साहित्यिक PhD करता जो अभ्यास करतो, तो करतो डिग्री करता पोटा करता, आणि आमचा वारकरी अभ्यास करतो उद्धारा करता. विठ्ठल म्हणून दोघांचा अभ्यास करण्याचा उद्देश भिन्न भिन्न आहे. आता वारकरी अंगाने या प्रमाणाची उकल मी तुम्हाला इथं करून देतो बघा. परंतु 2 अर्थाचे प्रमाण बऱ्याच ठिकाणी आढळलेले दिसतात. एके ठिकाणी सांगतात भक्तिपंत बहु सोपा, पुण्य ना गविया पापा, आणि दुसऱ्या ठिकाणी सांगतात भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. बघा, 2 विरुद्ध अर्थाचे प्रमाण आपल्याला तुकोबरायांच्या गाथ्यात कित्येक सापडतील. त्याचं कारण असं आहे की तुकोबरायांकडे येणारा अधिकारी वर्ग हा काही एका अधिकाराचा नाही. जसा अधिकार तसा उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, जसा अधिकारी तसा त्याला उपदेश आहे. मी वारकरी अंगाने तुम्हाला या प्रमाणाची उकल करून देत होतो. आई शब्द आहे, मुलांना तुमच्याकडून उत्तर हवंय. आई शब्दाला समानार्थी शब्द सांगा रे. माता, जननी, अजून माय. वा, किती शब्द आले? 4 शब्द आले. माय, माता, जननी आणि माऊली. आता आई शब्द मी घेणार नाही, कारण आई हा शब्द आपल्या महाराष्ट्रातला नाही, तो आपण तेलुगूतून आणलेला आहे उसना. आपला महाराष्ट्रीयन शब्द कोणता आहे खरा? माय. मग माय कोण आहे? माता कोण आहे? जननी कोण आहे? आणि माऊली कोण आहे? जननी, माय, माता आणि माऊली. आता जननी कोण आहे? जननी म्हणजे जन्म देणारी. जननी या शब्दामध्ये जन धातू आहे. जन जायते, जन्म देणारी किंवा जन्म देणारा, त्याला किंवा तिला जननी किंवा जनक असं म्हणतात. ज्यांची जनुकी आपल्यात आहे ती जननी किंवा जनक. म्हणजे जी बाळाला जन्म देते आणि केवळ जन्मच देते, आणि थोडी माफी मागून बोलते या व्यासपीठाची, फक्त जन्म देऊन त्या ठिकाणी जगाला त्रास देण्याकरता सोडून देते, ती जननी आहे. आतंकवाद्यांना जन्माला घालणारे सगळ्याच जननी आहेत. त्यांनी हे जनून सोडलेत गिराईक जगाला त्रास देण्याकरता. आमचे जवान मरतायत, ते रोज मरतायत. मला सांगणं सोपं आहे, तुम्हाला ऐकणं सोपं आहे, परंतु ज्या माईच्या कुशीतलं लेकरू गेलं
ज्या बाईच्या कपाळावरच कुंकू पुसलं, ज्या लग्नाला आलेल्या पोरीचा बाप गेला, ज्या 2 वर्षाच्या मुलाचा बाप गेला, त्यांचं अंतःकरणे दुःख जाणू शकतं मायबाप. वरून आपण हेलिकॉप्टरमध्ये पाहणी करून आणि एसी कॅबिन मध्ये त्याचे रिपोर्ट काढून आम्ही ते दुःख जाणू शकत नाही. म्हणजे 65 कोटीचा आहेर ज्यावेळेला स्वतंत्र फाळणी झाल्यानंतर आपण त्यांना केला होता, तोच त्यांनी त्या ठिकाणी युद्धामध्ये वापरला. मला सांगायचं की हे जणून सोडलेले गिराईक आहेत जगाला त्रास देण्याकरता. फक्त तुम्ही त्रास द्या. फक्त जन्म देते तिला काय म्हणतात? जननी. आपला विषय काय चालला? जननी कळाली तुम्हाला? आता दुसरी एक आहे माय. माय कोणाला म्हणतात? हो, जी बाळाला जन्म देते आणि त्याच्यावर अपार माया करते आणि माया करून त्याला योग्य संस्कार लावून त्या ठिकाणी संसार शिकवते, फक्त तिला माय म्हणतात. जननी झाली, माय झाली. आता तिसरी आहे माता. माता कोणाला म्हणायचं? जी बाळाला जन्म देते, बाळावर अपार माया तर करतेच, त्याच्यावर संस्कारही करते आणि स्वतःचं आत्मकल्याण कसं करावं ही शिकवणारी जी असते ती माता आहे. अशा काही माता श्रीमद भागवतामध्ये आलेल्या आहे. एक सुनीती नावाची माता आहे. 5 वर्षाच्या ध्रुवाला ज्यावेळेला लोटून दिलं वडिलांच्या मांडीवर, त्यावेळेला 5 वर्षाचा ध्रुव रडत 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 त्या ठिकाणी सुनीती मातेच्या जवळ गेला आणि मातेला म्हणू लागला, माँ बताओ मेरे असली पिताजी कौन है? मैं उत्तम बैठा था पिताजी की गोद में, मैं जाकर बैठा तो सुरुचि माँ ने ढकेल दिया. वो कहती जाओ ये तुम्हारे पिता नहीं. बताओ माँ मेरे असली पिता कौन? बताओ माझा खरा बाप कोण आहे सांग आई. त्यावेळेला त्या ठिकाणी सुनीती त्या बाळाला सांगते, 5 वर्षाच्या बाळाला, बाळा तुझ्या बापाच्या नासक्या मांडीवर बसण्याकरता काय रडतोस? तुला जर बसायचंच असेल तर त्या अविनाशी परमात्म्याच्या मांडीवर बस, जिथून तुला कधीच कोणी उठ म्हणणार नाही. 5 वर्षाचा ध्रुव जंगलात साधने करता पाठवणारी माता आहे. विठ्ठल. हो. दुसरी मदालसा नावाची माता आहे, जिचं अंगाईगीत फार गोड होतं. आता अंगाईगीत हा शब्दच इतिहास जमा झाला. मुलांना अंगाईगीत म्हणजे काय रे? अंगाईगीत हे नवीन पिढीला सांगताच येणार नाही. अंगाईगीत काय असत? वा वा. आता अंगाई गीताची जागा त्या ठिकाणी मोबाईलने घेतली. मी एका घरी गेलो, बाळ असं पाळण्यामध्ये झोपलेलं होतं आणि त्याच्या पाळण्याच्या वर असा मोबाईल लटकवलेला होता. मी म्हटलं काय हा मोबाईल का लटकवला इथं? म्हणे बाबा ते लय रडतं. आता मला सांगा, आई ज्या वेळेला पूर्वी बाळ रडायचं त्यावेळेला आई बाळाला जवळ घ्यायची आणि जवळ घेतल्यानंतर ते बाळ रडणं थांबवायचं. त्याचं एक कारण होतं मात्या माऊल्यांनो. ज्या वेळेला ती आई त्या ठिकाणी बाळाला जवळ घ्यायची त्यावेळेला त्या आईच्या हृदयाचे ठोके ते बाळ ऐकायचं, जे त्यानं गर्भामध्ये ऐकलेले. आणि ते हृदयाचे ठोके ओळखीचे वाटल्यामुळे ते बाळ रडणं थांबवायचं. आईचा स्पर्श झाला की बाळ रडणं थांबवायचं. आता मला सांगा, आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलनं घेतली असेल तर कुठं चाललोय आम्ही? आजच्या काळामध्ये आपल्याला जेवढं मोबाईल मध्ये कळत नाही त्या लहान पोरांना कळतं तेवढं. म्हणजे आम्ही कुठं घेऊन चाललोय मुलांना, आणि याचे परिणाम भयानक तर होणारच आहे. नंतर ते आपल्यालाच भोगावे लागणार आहे. परंतु मदालसा नावाच्या मातेचा अंगाईगीत मी सांगत होतो तुम्हाला. अंगाईगीत म्हणजे काय? बाळाला झोपवण्याकरता जे गीत गायलं जातं त्याला अंगाईगीत म्हणतात. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग, निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग, आज माझ्या तान्हुल्याला झोप का ग येत नाही. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. मा यशोदेनं सुद्धा म्हणावं, जो 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 यशोदा का नंद लाला, ब्रज का उजाला है, मेरे लाल से तो सारा जग झिलमिला है. जो 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 जो. जास्त नका वाजू, लोक झोपायला बसले.
बघा अंगाई गीत त्या ठिकाणी पूर्वी फार प्रचलित होतं. माता मदाल असे ना अंगाई गीत गावं. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा हा देह नाशिवंत वरी चर्म घातिले रे टकांचा वरी चर्म घातिले रे वरी चर्म वरी चर्म रव दुर्गाची रे हा मंगळ तिचा बाधा रव रव दुर्गाची शरण जाई गोविंदा शरण जाई गोविंदा पर्यंत मदाल तो हमको द्वार पर्यंत मदाल नाशिवंत मलमूत्राचा बांधा. माता मदाल असे ना अंगाई गीत गावं बाळा. हा देह नाशिवंत आहे. याच्या वर चमड घातलेलं आत रवरव दुर्गुंदी आहे. हा उपदेश जी करते हे ज्ञान जी बाळाला देते ती माता आहे. विठ्ठल पहिली झाली. पहिली कोणती झाली? जननी. दुसरी झाली माय. तिसरी झाली माता. आणि शेवटची राहिली ती माऊली. आता माऊली कोणाला म्हणायचं? जननी जी बाळाला जन्म देते, माय जी बाळाला जन्म देऊन त्याच्यावर अपार माया करून त्याच्यावर संस्कार करते, त्याला संसार शिकवते. तिसरी माता जी स्वतःचा आत्महित बाळाला शिकवते. परंतु माता स्वतःचा आत्महित बाळाला शिकवून त्याच्यासोबत जगाचं आत्महित करावं, जगाचं कल्याण करावं ही शिकवण देतेच असं नाही. ती शिकवण माऊली देत असते. आपलं कल्याण करून जगाचं सुद्धा कल्याण करावं ही शिकवण जी देते तिला माऊली म्हणतात. विठ्ठल अशा काही माऊली या हिंदुस्थानामध्ये जन्माला आलेल्या आहेत, ज्यांनी या मातीवर अभिषेक करत असताना दह्याचा अभिषेक केला नाही. त्यांनी या मातीवर अभिषेक करत असताना दुधाचा अभिषेक केला नाही. त्यांनी मधाचा अभिषेक केला नाही. त्यांनी या मातीवर अभिषेक करत असताना स्वतःच्या मुलाच्या रक्ताचा अभिषेक केला. म्हणून तुम्ही आम्ही आज स्वतंत्र भारतामध्ये बसलेलो. अशा माता या हिंदुस्थानामध्ये जन्माला आलेल्या आहेत. 16व्या शतकामध्ये झाली एक राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. ज्या आदिलशहाची आपला नवरा चाकरी करतो त्या आदिलशहाच्या विरोधात बंड पुकारणं म्हणजे आपल्याच हातानं आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून आपल्या कपाळावरचं कुंकू पुसणं हे माहीत असताना सुद्धा शिवाजी राजांना स्वराज्याची स्वप्न दाखवली ती राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. आणि तो डाव साधला मोहम्मद आदिलशहा. जिंजीच्या पायथ्याजवळ बाजी घोरपडे अफजल खानाच्या करवी शहाजी राजांना कैद केलं आणि विजापूरच्या सदरेवर उभं करून त्या ठिकाणी जिजाऊ माँसाहेबांना पत्र पाठवलं. आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट शब्दामध्ये जिजाऊ माँसाहेबांना विचारलं, तुला स्वराज्य पाहिजे की कुंकू पाहिजे? तुला जर स्वराज्य पाहिजे असेल तर तुझं कुंकू पुसून टाक, तुझ्या नवऱ्याची खांडोळी खांडोळी करू आणि कोल्या कुत्र्याला खाऊ घालू. आणि तुला जर कुंकू पाहिजे असेल तर तुझ्या कार्ट्याची उन्हाळ चाळी बंद कर, दर्या खोऱ्यातल्या मावळातल्या उन्हाळ पोरांना गोळा करून आमच्याशी पितुरी करतो, आमच्याशी गद्दारी करतो. स्वराज्य पाहिजे की कपाळावरचं कुंकू पाहिजे? जिजाऊ माँसाहेबांच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा वाहत होत्या. आणि अश्रू पडत असताना शिवबाराजे येते झाले. शिवबाराजांनी बघितलं आऊसाहेब रडतात. आऊसाहेब तुम्ही रडतात? अरे ज्या डोळ्यामध्ये लहानपणापासून आग बघितली होती ते डोळे आज पाणवलेले आहेत. आऊसाहेब काय झालं, का रडतायत तुम्ही? राजे
आतापर्यंत घेतलेले शहाचे गडकोट किल्ले शहाला देऊन टाका राजे, देऊन टाका. शिवाजी राजांची तळपायाची आग मस्तकाला गेली. आऊसाहेब काय बोलताय तुम्ही? अहो तो एक एक गडकोट किल्ला घेता घेता माझ्या एकेका मावळ्याच्या प्राणाची बाजी तिथं त्या ठिकाणी लागलेली आहे आणि तुम्ही सहज सांगताय शहाचे गडकोट किल्ले शहाला देऊन टाका. प्राण गेला तर 72 आऊसाहेब, पण किल्लाच काय कपाळाला लावायला माती सुद्धा देणार नाही. शिवाजी राजांची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि जिजाऊ मासाहेबांच्या हातातलं पत्र खाली पडलं आणि जिजाऊ आऊसाहेब सांगायला लागला, मी राष्ट्रमाता बोलत नाहीये, मी एका पतीची पत्नी, एक पतिव्रता बोलते. राजे तुमच्या समोर पदर पसरून त्या ठिकाणी भीक मागते, तेवढी भीक माझ्या पदरात घाला राजे, माझ्या कपाळावरचं कुंकू वाचवा. म्हणून शिवबा राजे होणं सोपं होतं, शिवबा राजांची आई होणं फार अवघड होतं. कारण शिवाजीला शिवाजी म्हणून घडवणारी, छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज म्हणून घडवणारी जर कोण असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब होती. म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही जन्माला या असं कधीच म्हणत नसतो. त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडवणारी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब होती. एवढंच नाही, अगदी वयाच्या दुसऱ्या वर्षामध्ये 2 वर्षाचं वय शंभूराजांचं आहे, त्यावेळेला सईबाई आईसाहेब शंभूराजांना सोडून गेल्या, त्यावेळेला सर्जा संभाजीला घडवणारी सुद्धा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब होती. त्यामुळे शिवाजी राजे आणि संभाजी राजे तुम्ही जन्माला या असं मी कधी म्हणणार नाही. त्याचं कारण असं आहे, शिवाजी राजे आणि संभाजी राजे हे घडवले जर कोणी असतील तर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी घडवलेले. पण दुर्दैव महाराष्ट्राचं आजची मुंबईची जिजाऊ मात्र आज डासभरमध्ये नाचते. ज्या पदराच्या आड शिवाजी राजांना त्या ठिकाणी मासाहेबांनी स्वराज्याची स्वप्न दाखवली, तो पदर आज मात्र त्या जिजाऊला शिल्लक राहिलेला नाहीये. मुंबईची जिजाऊ आज डासबार मध्ये नाचते. त्याचं कारण एक आहे, शिवाजी राजा जर जन्माला यायचा असेल तर जिजाऊ मासाहेबांसारखी पवित्र कूस असावी लागते. त्यावेळेला शिवाजी महाराज जन्माला येत असतात. 4 वर्षाची हसीना मदीना सलीमा त्या ठिकाणी मस्जिदीमध्ये जाते. तिला तर विचारा त्या लहान बाळाला, तुम्ही तुला नाही वाटत जीन्स घालावी, तुला नाही वाटत टी शर्ट घालावा? त्यावेळेला ती 4 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी म्हणत असते, महाराज आमच्या धर्मामध्ये तसं शिकवलेलं नाहीये. 4 वर्षाची पोरगी धर्म सांगते. आपलं 26चं काट्ट सुद्धा धर्म, त्याला धर्म काय हे सुद्धा माहित नाही. शिवाजी राजे जर जन्माला यायचे असतील तर जिजाऊ मासाहेबांची पवित्र कूस असली पाहिजे. म्हणून शिवाजी राजा होणं सोपं होतं, शिवाजी राजांची आई होणं फार अवघड होतं. त्याचं कारण एक आहे, एकही क्षण असा नाही जिजाऊंच्या जीवनामध्ये की तो तिनं सुखाचा श्वास घेतला असेल. एकही क्षण नाही जिजाऊंच्या जीवनामध्ये. मला सांगा, पन्हाळाच्या वेढ्यामध्ये ज्यावेळेला सिद्धी जोहरच्या पन्हाळाच्या वेढ्यामध्ये शिवाजी राजे अडकलेले होते, त्यावेळेला राजगडावर जिजाऊ मासाहेबांना अन्न सुखानं गेलं असेल? सुखानं गेलं असेल अन्न? अफजल खानासारखं वादळ चालून आलं, मैं लाऊंगा हुजूर, मैं लाऊंगा शिवाजी, हुजूर जिल्ले रहीम के सामने पेश करूंगा, जिंदा या मुर्दा मैं लाऊंगा, चिट्टी की तरह मसल दूंगा हुजूर, मैं लाऊंगा शिवाजी को. अफजल खानासारखं वादळ चालून आलं आणि शिवाजी राजांनी ठरवलं खानाशी डाव मांडायचा, तो प्रतापगडावरनं मांडायचा. राजगडावरनं राजे निघालेत प्रतापगडाच्या दिशेनं आणि खानासारखं वादळ चालून येतंय. हे शब्द जिजाऊ मासाहेबांच्या कानावर पडले. जिजाऊ मासाहेबांना कळालं की खान चालून येतोय. खान आडवा तिडवा रांगडा पोहोचलेला आणि उभ्या हिंदुस्थानाचं लक्ष लागलेलं होतं. काय होईल शिवाजीचं? खान आडवा तिडवा पोहोचलेला, काय होईल शिवाजीचं? मला सांगा, ज्या वेळेला राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना हे कळालं असेल, खानासारखं वादळ माझ्या राजांना मारण्याकरता चालून येते, त्यावेळेला जिजाऊ मासाहेब सुखानं जेवले असते? 1.25 लाख फौजेच्या गराड्यामध्ये राजे 200 मावळ्यांनिशी रात्री छापा टाकायला त्या ठिकाणी निघतात आणि आऊसाहेबांच्या पायावर डोकं टेकून निघतात. त्यावेळेस मला सांगा, 1.25 लाख फौजेच्या गराड्यात औरंगजेबाचा सख्खा मामा अमीर उलुमरा शाहिस्ते खान, शाहिस्ते खानाला मारण्याकरता राजे निघाले. 200 मावळ्यांनिशी 1.25 लाख फौजेच्या गराड्यामध्ये रात्री राजे पसार झाले. होईल तेवढी कापाकापी झाली, रक्ताचे सडे प्रेताचे ढीग पडले. दुसऱ्या दिवशी माणसं शोधायला सुरुवात झाली आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की खानाची मुलगी गायब आहे आणि हा आरोप माझ्या शोभाराजांवर आला.
हा आरोप माझ्या शिवबा राजांवर आला 6 महिन्यानंतर काश्मीरच्या मोहिमेवर असलेल्या औरंगजेबाला निर्प्यानं निरोप दिला, हुजूर गजब हो गया, गजब हो गया, शिवा आया आके लाल महल के अंदर घुस गया, हुजूर बच गए, अल्लाह ताला की मेहरबानी से बच गए, हमारे मामा अमीर उल उमरा शाइस्ते खान बच गए, अल्लाह ताला की मेहरबानी से बच गए। लेकिन उस गद्दार शिवा ने क्या किया है बताया हुजूर, मामा की लड़की को भगा कर ले गया। औरंगजेब तख्तावरून उठून उभा राहिला, उठून थोडं पुढे आला आणि औरंगजेबाचे उद्गार कान ठेवू नये का, आणि हे शत्रूचे उद्गार ते विसरू नका। औरंगजेब म्हणतोय चुप, शिवा छुपकर आएगा, मारेगा, काटेगा, छापा डालेगा शिवा, लेकिन शिवा कभी किसी औरत की इज्जत पर हाथ नहीं डाल सकता। हे शिकवलं होतं राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी। परविया नारी आम्हा माते समान। छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला यायचे असतील तर फक्त आणि फक्त जिजाऊ मासाहेबांचीच कुस असली पाहिजे, तरच छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील। 1500 किलोमीटर दूरवर आग्र्यामध्ये ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे नजर कैद येतात औरंगजेबाच्या, त्यावेळेला 1500 कोस दुरावर त्या ठिकाणी दोन म्हातारे डोळे त्या ठिकाणी 1500 कोस दुरावर लागलेले आहेत। कसे असतील माझी लेकरं म्हणून मला सांगा। छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजे औरंगजेबाच्या नजर कैदेत असताना जिजाऊ मासाहेब राजगडावर सुखानं जेवत असतील, सुखानं झोपत असतील, कशासाठी, कुणासाठी, मातृभूमीसाठी। याला म्हणतात माऊली, जी बाळाला जन्म देते आणि स्वतःच हित करून जगाचं हित कसं करावं हे जे शिकवते तिला माऊली म्हणावं। अशा माऊली आपल्याला भारतामध्ये बऱ्याच सापडतात। छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालणारी माऊली आहे, जगद्गुरु तुकोबारायांना जन्माला घालणारी माऊली आहे, माऊलींना जन्माला घालणारी माऊली आहे, विश्ववंद्य माऊली, माऊलींना जन्माला घालणारी माऊली आहे, सद्गुरु जोग महाराजांसारख्या सत्पुरुषाला जन्माला घालणारी माऊली आहे। 1917 साली एक वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज स्थापन करतात आणि आज 106 वर्ष झाली विद्यार्थ्याला 1ही रुपयाची फी नाही आणि शिक्षकाला 1ही रुपयाचा पगार नाही, तरीही 106 वर्ष अविरतपणे संस्था चालू आहे। असे सत्कार्य करण्याकरता ती शोक्ती म्हणून बोलत नाही, 2 मिनिटं घेतो फक्त। बघा, एका मुस्लिम वकिलाच्या ऑफिस मध्ये मी गेलो, छत्रपती संभाजीनगर मध्ये आमचे मित्र आहेत। एका मुस्लिम वकिलाच्या ऑफिस मध्ये गेल्यानंतर त्यांच्या ऑफिस मध्ये शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा लावलेला होता। वकील साहेबांना गेल्या मी विचारलं, वकील साहेब, जातीनं तुम्ही मुस्लिम आहात, ठरवलं असतं तर औरंगजेबाचा सुद्धा पुतळा तुम्ही बसवू शकले असते, तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा का बसवला? तर त्या वकिलानं दिलेलं उत्तर तुम्ही ऐका, फार गोड उत्तर आहे। तो वकील म्हणाला, आणि हे एक लॉयरचं वाक्य आहे बरं का, एका वकिलाचं वाक्य आहे। वकील म्हणाला, कुठलाही माणूस म्हणून तरी औरंगजेबाच्या विचाराचं समर्थन करणार नाही। जशी औरंगजेबानं मस्जिदी पाडल्या आणि त्याच्या जागेवर मंदिरं उभी केली, तशी या राजानं मस्जिदी पाडून त्याच्या जागेवर मंदिर उभी केली नाही। महाराज, आम्हाला उपासनेकरता मस्जिदी बांधून दिल्या। जगाच्या पाठीवर एकमेव राजा आहे। माझ्या सैन्यातल्या हिंदू सैनिकांकरता जर मंदिर असतील तर माझ्या सैन्यातल्या मुसलमान सैनिकांकरता मस्जिदी राहतील, हा विचार करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा छत्रपती शिवाजी राजा। म्हणून अशी माऊली पाहिजे जी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घाली। रामसिंग सारख्या 1905 सालची घटना आहे। रामसिंग नावाचा एक क्रांतिकारक फासावरती गेला। त्याची आई त्याला सांगत होती फासावरती जाताना, रामसिंग, उद्या तुला फासावर दिलं जाणार आहे, माझी शपथ आहे तुला रडायचं नाहीस। गीतेतला श्लोक म्हणायचा, नैनम छिंदंती शस्त्राणि नैनम दहती पावक न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत। हा श्लोक म्हणायचा आणि म्हणायचंच त्याला, अडकव माझ्या गळ्यात फास, रडायचं नाहीस राम, माझी शपथ आहे तुला, कारण तू माती करता नाही मातृभूमी करता चाललायस। आज तू जाशील पण उद्या हजारो रामसिंग पेटून उठतील आणि या मातृभूमीला स्वतंत्र करतील। हा विचार
22व्या वयाच्या वर्षामध्ये आई देते अशी माऊली जन्माला आली पाहिजे. विठ्ठल हो. आजच्या कीर्तनाचं यजमान पद असणारे आमचे बंधू आदरणीय रामेश्वर पाटील काळुंके आणि त्यांच्या पत्नी आदरणीय ताईसाहेब अर्चनाताई काळुंके पाटील, दोघही त्या ठिकाणी देश सेवेमध्ये आहेत. अशा देश सेवकांना जन्माला घालणाऱ्या ज्या माऊल्या आहेत त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. अशा माऊल्या जन्माला आल्या पाहिजेत. आजही भारत माता की जय म्हटलं की आमच्या सैनिकांच्या रक्त त्या ठिकाणी उसळून येतं. का? कारण या माती करता अनेक सैनिक त्या ठिकाणी बलिदान अनेक सैनिकांनी दिलेलं आहे. म्हणून अशी माऊली जन्माला आली पाहिजे. आता 4 माऊली सांगतो त्या ठिकाणी थांबतो. बघा, पहिली माऊली आहे सत्पुरुषाला संतांना जन्माला घालणारी माऊली. एक. दुसरी माऊली आहे विठू माऊली, तू माये माऊली मिवो तुझा ताना, पाजी प्रेम पाना विठाबाई. तिसरी माऊली आहे वेद, अहितापासून काढीती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगात. आणि चौथी माऊली आहे संत, ज्ञान राज माझी योग्यांची माऊली, साधकांचा माय बाप. मायबाप धरुषणे हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. चौथी माऊली आहे संत. बघा, श्रीमद भागवतामध्ये प्रेमाचे 2 प्रकार सांगितले बाबा. एक स्वार्थी प्रेम आणि एक निस्वार्थी प्रेम. स्वार्थी प्रेम, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यांनी परत होऊन आपल्याला काहीतरी त्याचा मोबदला अपेक्षा ठेवून केलेलं जे प्रेम आहे, त्यांनी परत आपल्यावर प्रेम करावं ही अपेक्षा ठेवून केलेलं प्रेम स्वार्थी प्रेम आहे. आणि दुसरं प्रेम आहे, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यांनी आपल्यावर प्रेम केलं नाही तरीही त्याच्यावर प्रेम करत राहणं, याला निस्वार्थी प्रेम म्हणतात. आणि असं निस्वार्थी प्रेम संतच या जगामध्ये करू शकतात. ते लाभाविना प्रीती म्हणजे प्रेम त्या ठिकाणी करतात जगावरती. अभंगाचं दुसरं चरण. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी
ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. हे संतच जगामध्ये असे एक आहे की निस्वार्थी जगावर प्रेम करू शकतात. बाकी सगळे जे जगामध्ये प्रेम करतात त्या प्रत्येक प्रेमामध्ये काही ना काही स्वार्थ आहे. आई बाळावर प्रेम करते, काही ना काही स्वार्थ आहे. बाप बाळावर प्रेम करतो, काही ना काही स्वार्थ आहे. पण संत जगामध्ये या निष्पाप बालकांवर, त्यांच्या बालकांवर निस्वार्थी प्रेम करत असतात. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आणि जशी आपली माय 9 महिने आपला भार पोटामध्ये वागवते आणि सगळं काही सोसते, 9 महिने सगळा भार सोसते, त्याचप्रमाणे या सगळ्या जगाचे अपराध पोटामध्ये घालून संत रूपी जी माऊली आहे ती त्या ठिकाणी भार सोसत असते. अभंगाचं 3रं चरण. जगद्गुरु तुकोबारायांनी मातृत्वाचे दृष्टांत 3 दृष्टांत देऊन संतत्वाचं मोठेपण अभंगामध्ये सिद्ध केलंय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जी माऊली लेकराचं हित जाणते ती कळवळ्याची जात आहे. मुलावर प्रेम करत असताना निस्वार्थी प्रेम करते, त्याचा भार पोटामध्ये वागवते आणि त्याचं सर्व काही चालवते, सर्व काही सोसते. तशीच संतरूपी माऊली जी आहे हे सगळं करते
आणि ही जी संतरूपी माऊली आहे त्या संतरूपी माऊलीच्या शिरावर मी माझ्या जन्म मरणाचं ओझ ठेवून जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होईल अभंगाचं शेवट. तुका म्हणे माझे राम, तुका म्हणे माझे राम, तुका म्हणे माझे, तुका म्हणे तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे राम. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे. तुम्हा संतावर बोधे, तुम्हा संतावरी बोधे, ऐसे कळवळाची दाती, ऐसे कळवळाची दाती. संताय वरे बोझे, तुम्हा संता वरे ओझे, ऐशी कळबळाची जाती, ऐशी कळबळाची जाती. रे रामा, आ
विना प्रीती करीला बघेल प्रेम ऐशी कळवळाची तारे, ऐशी कळवळाची वा वा. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व हीस आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती अल्पमतीन अल्पबुद्धीन. जगद्गुरु तुकोबरायांच्या या अभंगावर वाणीचा पसारा मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केला. काही चुकलं असेल, माझ्या बुद्धीचे दोष, जे काही बरोबर असेल ते काही सगळं वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. कीर्तन सेवेचा आनंद द्विगुणित करण्याकरता उपस्थित सर्व श्रोते, आबाल, वृद्ध, माता, भगिनी सर्वांना धन्यवाद देतो. सर्व गायनाचार्य, वादक, महाराज मंडळी, वारकरी, टाळकरी सगळ्यांना धन्यवाद देतो. त्यामध्ये अतिशय सुंदर गायनाची साथ मला ज्यांनी केली, आदरणीय बाबा महाराज असतील, आदरणीय बाबा महाराजांच्या चरणी कोटी प्रणाम करतो. लक्ष्मण महाराज असतील, त्यांच्याही कोटी चरणी प्रणाम करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. विठ्ठल महाराज असतील, बापू महाराज असतील, आमचे जयंत महाराज असतील, सर्वच महाराज मंडळी, विनेकरी बाबा, सगळ्यांचे नावं काही मला माहीत नाही आणि ज्यांची नावं घेतली ते देव आहेत, ज्यांचे नाही घेतले ते महादेव आहेत. सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. सुंदर बाबा मृदंगाचार्य आमचे, गोड त्यांच्या मृदंगाचा नाद आहे असे आमचे नितीनजी महाराज, त्यांनाही धन्यवाद देतो. हार्मोनियमवर साथ करणारे आमचे कदम तात्या, त्यांनाही धन्यवाद देतो. तबल्यावर साथ करणारे कृष्णा महाराज सस्ते, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि सगळ्यात महत्वाचा धन्यवाद, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, तसा आवाज माझ्या पोहोचवायच्या लायकीचा नव्हता, मधूनच त्यानं धोका दिला, म्हणून अतिशय सुंदर आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचवणारे साऊंड सिस्टीमचे मालक सत्रे साऊंड, त्यांनाही धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद आहे तुम्हाला. आमचे कॅमेरामन दादा, त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व टाळकरी, वारकरी, महाराज मंडळींना धन्यवाद देतो. सप्ताह कमिटी, अतिशय सुंदर नियोजन आहे. सर्व गावकऱ्यांना, सप्ताह कमिटीला, आयोजक, संयोजक सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही एवढ्या थंडी गारठ्याच्या कीर्तनाला येऊन बसले, कीर्तन शांत चित्ताने ऐकलं, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद देतो. सेवा विश्ववंद्य माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो.